चौथ्या आठवड्यानंतरही क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा शो हाऊसफुल होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच तो बघायचा होता. प्रथमेशही तो एकदा बघून आला. त्यालाही प्रचंड आवडला. म्हणून आज ठरवलं की वेळ काढून आवर्जून बघूया. चित्रपटातील प्रत्येक दृश्य बालपणात घेऊन गेलं. माझी श्रीवर्धनची कन्या शाळा क्रमांक 2, ब्रिटिशकालीन बांधकाम जशी चित्रपटात दाखवले ना अगदी तशीच. आमचे कोसबे गुरुजी, डोळसबाई, वाणीकाकांचं दुकान, स्नेहसंमेलन, एकत्र खाल्लेला डबा, सगळ्याच आठवणी अश्रूंच्या रूपातून तरळत थेट गालावरून उघळल्या. 7वीपर्यंत मराठी माध्यम, नंतर सेमी इंग्लिश, पुढे विज्ञान शाखेतून 12वीत मी आमच्या महाविद्यालयात पहिली आले. त्यानंतर जैवतंत्रज्ञान, पदवी व पदव्युत्तर शिक्षण आणि आता हजारो युवकांना उपजीविका व व्यावसायिक प्रशिक्षण देताना हा प्रश्न मला कधीच पडला नाही की माझ्या आईवडिलांनी मला इंग्रजी माध्यमात का नाही घातलं. कारण त्या न पडलेल्या प्रश्नाचं उत्तरही मराठी शाळा हेच आहे. माझे वडील तिहेरी पदवीधर आहेत, BCom, LLB, LLM. पण त्यांनाही शिकताना माध्यम मराठी हा अडथळा कधीच आला नाही. त्यांच्या बरोबरीच्या इतर वकिलांची मुलं इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असताना आम्ही मात्र अभिमानाने मराठी माध्यमात शिकत होतो. त्यांचा हा निर्णय का योग्य होता ते हे चित्रपट बघून कळलं. संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन आणि खूप सारं कौतुक. आणि धन्यवाद 2026 वर्षाची सुरुवात इतक्या सुंदर चित्रपटाने करून दिल्याबद्दल.